आता अटॅक होणार आहे, कॅमेरामॅनवर अटॅक होतोय, बचाव. ट्राय करणार आहोत तिरामिसू. लेट्स सी हाऊ इट टेस्ट लाईक. त्याला मग तो हे करतो बघा. आणि नंतर मग आता परत काढतो. ओला अमिगोज, आज नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी आहे आणि आपण निघालो आहोत एक छोटासा टूर करायला. वेदर इज टू विंडी, द टेम्परेचर इज अराउंड 2 बट गुगल सांगतं आहे की इट फील्स लाईक -9. तर तुम्हाला दाखवतो आता किती विंडी आहे. लेट्स गेट स्टार्टेड. आमचे सगळ्यांचे आउटफिट आम्ही H&M आणि C&Mमधनं शॉपिंग केली. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर आवर्जून बघा. वी आर ऑलमोस्ट देअर ॲट फिनिक्सी. या तुम्हाला पण दाखवतो हाऊ इट लुक्स लाईक. इट्स राईट ॲट द हार्ट ऑफ डॉर्टमंड सिटी. खूप जवळ आहे आणि जर तुम्ही डॉर्टमंडमध्ये असाल तर नक्की या. आता थोडासा इथे खाली इफ यू कॅन सी थोडा फ्रॉस्ट झालेला आहे. मला असं माहिती पडलेलं आहे वेदर फोरकास्टमध्ये की लवकरच स्नो पडणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. तर आम्ही आलो आहोत आता कॉफी प्यायला आणि हे वालं कॅफे आहे, याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे पण मिळते आणि सॅन्टाचं डेकोर तर अजून काढलं नाही त्यांनी. I have ordered 3 cappuccinos and 1 latte macchiato. In terms of eating order, we have given order of 1 cheesecake. We have ordered 2 plates of tiramisu. It will come with strawberry, but it says that it is the Italian recipe, but let's see how it is. And one we have ordered, I think this one, which is a bubble waffle Edgware strawberry Nutella. And the bubble waffle is here. Delicious. Look. Wow. Dankeschön. तर आपण आता ट्राय करणार आहोत तिरामिसू. लेट्स सी हाऊ इट टेस्ट लाईक. सगळ्यांना तर फार आवडलं आहे बट लेट्स सी. The mascarpone used in here, it's really delicious, really creamy. Coffee is just fine, and without alcohol tastes amazing. With alcohol also is good, but without alcohol is amazing. You can see cheesecake is the most popular one because everybody is liking it. And now I will have a dig at it and let you know how it tastes like. It's so soft and tender. Now let's see. It's so amazing. It just melts in your mouth. You don't have to do anything. And if you see again, I will take it out again. It is just coming out like that with no added pressure. So fresh. Now let's try the waffle. The strawberry is really fresh. The chocolate syrup is really fresh. It's a Nutella. But it's really fresh and the Nutella is actually what do you say, चार चांद लगा रहे हैं इस डिश को. तो आजचा जो प्लॅन आहे इट वॉज लेट्स से डिझाईन्ड बाय माय वाईफ अँड वी हॅव अ रिअली ग्रेट स्पॉन्सर जे माझे पप्पा आहेत. 1 जानेवारीचा स्पॉन्सर पप्पांनी केलेला आहे. ही पर्टिक्युलर Thank you so much. मम्मी एन्जॉईंग. Mother enjoying. So now you can see we have finished everything and we are ready to go. Everybody has really enjoyed. Now Johansh is sleeping but I'm not sure how it is going to be. सगळ्यांचे हँड ग्लोव्ज आर आउट बिकॉज इट्स फ्रीजिंग कोल्ड. आणि असा काही आपला 1 जानेवारी आम्ही स्पेंड करतो आहे. पप्पा मम्मी, तुमचा किती वर्षानंतर हा स्नोफॉल असणार आहे? 2011मध्ये गेलेलो ना आपण काश्मीरला. हा 2011. त्याच्यानंतर मग तर मला वाटतंय की किती वर्ष झाले आता? 15 वर्ष झाले. आफ्टर 15 इयर्स मम्मी पप्पा एक्सपिरियन्स करणार आहे स्नो. आजोबा परत स्नो घेतात आहे आणि युवांजवळ आता स्नो सेलिब्रेशन होणार आहे.
1 2 3 आता अटॅक होणार आहे. कॅमेरामॅनवर अटॅक होतोय. बचाव बचाव. कॅमेरामॅनवरच अटॅक झालेला आहे स्नोचा. अरे आता मम्मीवर अटॅक होतोय. इथे एकदम हेडशॉट रंगून टाकलेलं आहे मला. हा माझ्या नाईस व्ह्यू. वा 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 मस्त. छान छान छान. आणि आम्ही एन्जॉय करतोय. आमच्यासोबत योहांश आहे. पूर्ण स्नोने भरलेलं आहे मी पण खूप मजा येते. तुझा काय प्लॅन असायचा मग 31st किंवा 1stचा, म्हणजे जेव्हा तू मोठी होती तेव्हा काय करायची किंवा म्हणजे लहानपणीचं तर मला आठवत नाही, पण जेवढं मला आठवत आहे आय गेस 5th किंवा 7th पासून एक रिच्युअल झालेलं की 31stला आम्ही म्हणजे मी आणि माझी फ्रेंड खूप जण हे करत असतील मला असं वाटतंय की 31stला ट्रिपल शेजवान फ्राईड राईस, 2 कोक आणि मॉन्जिनिसचे केक जे आम्ही घेऊन यायचो. म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट. येस, ब्लॅक फॉरेस्ट. अच्छा. ब्लॅक फॉरेस्ट आम्ही घेऊन यायचो सेलिब्रेशनसाठी. आम्ही आयफा अवॉर्ड बघायचो आणि त्यात काउंटडाऊन असायचं 12 o'clockला न्यू इयरचं. ते बघून झाल्यावर आम्ही केक कट करायचो आणि आयफा अवॉर्ड बघता बघता आम्ही छान फ्राईड राईस ते एन्जॉय करायचो, जे आमच्याकडे खूप फेमस होतं. मग तुमची लहानपणीची आठवण काय आहे 31st किंवा न्यू इयरची? प्रोग्राम म्हणजे असं संगीताचा कार्यक्रम तिकडे असं करायचो, मस्त एन्जॉय करायचो. वा रेझोल्युशन घ्यायचो नवीन वर्ष. वा वा. अशा प्रकारे साजरे करत होतो. बाबा तुम्ही काय करायचे? असं काय नाही, आम्ही तर शाळेमध्ये आम्हाला टीचर नवीन काहीतरी द्यायच्या की आता ह्या वर्षी सगळ्यांनी आपली शारीरिक हे करायचं, जिम करायच्या. नंतर कविता पाठ करण्याचं रेझोल्युशन करायचं. आणि काय नाही, मग ते 8 दिवस आम्ही कविता पाठ करायचो आणि मग नेक्स्ट वीकपासून चालली कविता संपल्या आमच्या. ये रे माझ्या मागल्या. आपलं चला म्हटलं की उठायचं, कंटाळा यायचा. मग आज थंडी, आज पाऊस आहे, आज अमुक आहे, आज थकलो आहे, झालं रेझोल्युशन संपलं आमचं. पण मजा यायची. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा अँड प्रेस द बेल आयकन ॲज वेल अँड सी यू इन द नेक्स्ट वन. वेलकम टू ॲन्सबर्ग गाईज. हे काइंड ऑफ दिस वॉज माय फर्स्ट स्टार्ट टू जर्मनी. आणि इथे समोर आता तुम्ही बघू शकतात ही माझी फर्स्ट कंपनी होती वेपा आणि मी आलेलो आयर्लंडवरनं थेट इथे या काइंड ऑफ एक छोट्या गावात.